मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आजच्या भागामध्ये इकडं राणी ते आता तिथे व्यवस्थित थांबलेले असतात आणि ते आता तिथे सगळ्यांना थांबवतात आणि म्हणतात की तुम्ही जाऊ नका विक्रांत सरांकडे. तिथे वस्तीतले सगळेजण म्हणत असतात की ते जे कामगार असतात ना आबा त्यांचे ते म्हणत असतात की आम्ही विक्रांत सरांना जाब विचारायला जाणार आहे. आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे का त्यांनी असं केलं, का त्यांनी त्यांना सगळ्यांना घराबाहेर काढलं, का त्यांचे एवढे हाल करतायत. त्यांनी स्वतःच्या जीवावर एवढं सगळं केलं होतं आणि त्यांनाच आता घराबाहेर काढून दिलंय असं म्हणत असतात. आणि ते म्हणतात की आम्हाला जायचंय, आम्ही विचारणार त्यांना जाब विक्रांत सरांना. तर ते म्हणतात थांबा तुम्ही, अहो तुम्ही काय करताय, असं काही करू नका. उगाच कशाला जाताय तिथं, तुम्ही जाऊ नका तिथे, अजिबात जाऊ नका तुम्ही तिथे, कशाला जाताय. आणि हे बघा मी आहे ना इथे, आपण काय ते नंतर बघून घेऊयात. आधी आता होळीचा सण आहे ना, सण साजरी करूयात मग बघूयात. आणि चला सण साजरी करून घेऊयात. ते म्हणतात आबा तुमच्या हाताने होळी पेटवा. आता राणी आबा ते सगळेजण आता होळी पेटवतात, तिथे होळी साजरी करतात. इकडे आता घरी जे दादासाहेब महाडिक ते असतात सगळेजण तिथे आता होळी साजरी करतात आणि ते सगळे होळी साजरी करतात. आणि आता तिथं ते बोलतात, ते म्हणतात बरं झालं गेले हे. सगळेजण घरात येतात, घरात आल्यावरती आता तिथे उभं असतात. तर आता जे दादासाहेब महाडिक आहे ते त्यांना सगळं सांगतात. त्यांनी म्हणतात की बघा आता परत तो विषय नाही आहे आपल्या घरात घ्यायचा कोणाचा, असं म्हणतात. आणि म्हणतात की हे बघा आता मला खूप भूक लागली, जेवायला काहीतरी करा. तर आता उर्मिला म्हणते जेवायला, व आता कुठं करायचं जेवायला, बाहेरून काहीतरी मागवायचं का. तर आता ते म्हणतात बाहेरून कशाला मागवायचं, अहो मी इतके दिवस बाहेरचं खात होतो आणि आता पण बाहेरचंच खाऊ का. मी नाही खाणार बाहेरचं, मला घरातलं मस्त पुरणपोळी करा आणि त्याच्यासोबत कटाची आमटी, एवढं पाहिजे मला. तुम्ही काही करा पण ते करा, असं म्हणतात. आता उर्मिला म्हणते बाई ह्या म्हाताऱ्याने माझ्या मागं काय लावलंय, आता मी कसं करणार एवढं सगळं, मला नाही जमणार एवढं सगळं करायला, असं ती म्हणत असते. आणि आता ती म्हणत असते की आता मी कसं करू हे सगळं, विक्रांत माझी मदत करेल का, आता मला करावंच लागेल. आणि आता ती ही आहे उर्मिला, ती आता एकटीच सगळं काही करत असते आणि एकटीच ती म्हणत असते की एकटीच स्वयंपाक करावा लागेल. तर आता लगेच ती एकटीच किचनमध्ये जाते स्वयंपाक बनवायला. तर इकडं आता जे राणी इंद्रन ते असतात तर ते बुवान त्यांच्या घरात येतात. घरात आल्यावरती सगळेजण बसतात आणि सगळेजण आता जेवायला जे मालती आणि आबा आहे ते बसलेले असतात. राणीची आई सगळ्यांना वाढते. राणी विचारते काय गाई तू एवढं सगळं कधी बनवलं जेवायला, कारण तुझ्याकडून एकटीकून झालं एवढं सगळं. तर आता लगेच जी ही आहे रत्नाकाकी ही राणीची आई, तर त्या म्हणतात की अगं नाही मी कशाचं बनवलं एवढं सगळं, अगं वस्तीतल्या लोकांनी आबा आणि ते आलेत ना त्यांना माहीत झालंय, त्यामुळं त्यांनी एवढं सगळं आणून दिलंय माहिती का. अगं त्यांना सगळ्यांना खरंच खूप आनंद झाला आहे, त्यांनी सगळ्यांनी एवढं सगळं आणून दिलं आबा त्यांच्यासाठी. ते बघ सगळेजण अजून कोणी ना कोणी काहीतरी घेऊन येत आहे. तेवढ्यात ते रत्नांची आई, तर ते म्हणतात काय रत्नांची आई तुम्ही आलात का, ओ काय आणलं आता तुम्ही, कशाला आणायचं, खूप होतं आणलेलं. तर ती म्हणते की नाही नाही आबांना पिठलं आवडतं ना त्यामुळे मी आबांसाठी पिठलं आणलं. तर आता आबा म्हणतात ठीक आहे राहू द्या खाईल मी. आणि आता राणीची आई म्हणते बाकीच्यांना सांगा आता काही आणू नका, अहो इथं भरपूर झालं कोण खाईल एवढं सगळं. तर ते म्हणतात ठीक आहे आणि ते तिथून जातात. आबा म्हणतात खरंच माझ्यावरती मी काय कमवलं आणि माझ्यावरती किती लोक प्रेम करतात ना, हे आज मला कळालंय. खरंच एवढे दिवस मला माहिती नव्हतं, मला आज हे सगळं कळायला लागलं आहे, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा मी तुम्हाला काय सांगू, आता मी आता लगेच इकडं जी राणी आहे राणी ते आता राणी म्हणते की जेवायला बसा सगळेजण. आणि आता लगेच इकडं जे हे असतात राणीचे मालती मालती म्हणते की हिच्यामुळं आपल्याला हे सगळं, हिच्यामुळे वेळ आली तुमच्या मुलीमुळं, असं म्हणतात राणीला. आणि आता राणी म्हणते की असं का बोलताय तुम्ही. तर आता म्हणतात की असं काय बोलताय नाही, तुझ्यामुळे एवढी सगळी वेळ आली आमच्यावरती त्याला खायची वस्तीतली. तर आता आबा म्हणतात मालती शांत बसा. तेवढ्यात इंद्र येतो आणि म्हणतो आई तू काय बोलते, तुला कळतंय का, अगं असं का राणीवर आरोप लावते तू, अगं राणीने काय केलंय, अगं ही सगळी वेळ माझ्यामुळे आली आहे. इंद्र तिथं येतो आणि मालतीला बोलतो आणि तो म्हणतो की माफ करा राणी, हे बघा आई तुला सांगते, तुझी त्या उर्मिलाने तुझा फायदा घेतला, तशी राणी नाहीये. राणी आपले कोणत्या पण परिस्थितीत साथ देईल. बघ तू तू उर्मिलाच ऐकत होती, पण आता राणी बघ, आपली राणी कोणत्या पण परिस्थितीत तुझी साथ देईल, माहिती का, राणी इतकी चांगली आहे, असं म्हणत असते. आणि आता इकडं जी राणी आहे ती राणी आता तिथे इंद्र निघून जातो राग राग राणी इंद्राचा.
पाठलाग करत करत इंद्रा मागे जाते आणि आता इंद्र गाडी समोर येणार तेवढ्यात राणी इंद्राला लोटते आणि बाजूला करते. तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.